सो हे गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. अँड हा ब्लॉग असा आपलं एकदम एंटरटेनमेंटसाठी नाही आहे. सो हा ब्लॉग म्हणजे माझ्या पप्पांचं 5वं पुण्यस्मरण आहे, त्याच्यावर मी हा ब्लॉग केलेला आहे. सो मी आता मध्ये मी प्रॉपर काही शूट नाही केलेला, कारण की तुम्ही असं समजू शकता की अशा याच्यात टाईम नाही भेटत शूट करायला. सो त्याच्यामुळे मी फक्त क्लिप्स ॲड करत जातो. सो आता मी स्टार्टिंगला याच्यानंतर एक टाकतो आहे. सो ते आहे बिफोर 5 years, म्हणजे आधीचं 5 वर्ष आधीचं. देन नंतर कार्यक्रमाचे क्लिप्स टाकणार आहेत मी आफ्टरचे 5 years, म्हणजे जसं की आता 5 years झालेले आहेत कंप्लीट. सो त्यांचा पहिलाच कार्यक्रम केलेला आहे आम्ही. सो स्टेटून तुम्ही पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. सो बघा आता पुढे क्लिप्स. माझे नाव भीमा धोंडेबा गुंजाळ, माझं मूळ गाव गुंजाळवाडी, संगमनेर तालुका. क्लिप्स बघितल्यास त्या बिफोर 5 years ॲगोच्या. देन आता तुम्ही आपला कार्यक्रम जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाच्या क्लिप्स बघा. ह्या लेटेस्ट क्लिप्स आहे. आता जस्ट आपला जो कार्यक्रम झालेला आहे पप्पांनंतरचा, त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे तो हा आहे. ओके. गाडव लंगडत चाललंय, कोल्यानं पाहिलं, कोल्याला कळलं याच्या पायात काटा रुतला पाहिजे, नाहीतर याला ठेच लागली पाहिजे, म्हणून कोला गाडवाच्या जवळ गेला आणि गाडवाच्या कानात कोला होऊ लागला. गाडव दादा लंगडता का म्हणजे तुला काय करायचं म्हणजे का लंगडता म्हणजे पायात काटा घेऊन काढा. कोल्यानं आपल्या दातानं त्या गाडवाच्या पायातला काटा काढला. गाडवाच्या पायातला काटा कणानं गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्यातून अत्यंत अवेळी एक्झिट, म्हणजे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सर्वांच्या मनाला जीवाला चटका लावून गेलेला आपल्या सर्वांचा लाडका भीमा उर्फ भीमराज तथा बीडी सर यांच्या 5व्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांची आठवण काढण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. आजच्या प्रसंगी शिवचरित्रकार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, मित्र, हरिभक्तपरायण, महाराष्ट्रातील एक नावाजलेला कीर्तनकार, युवा कीर्तनकार शिवानंद महाराज पाटील यांचं अत्यंत सुश्राव्याचं कीर्तन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. गुंजाळ परिवाराचा सदस्य म्हणून मी आदरणीय महाराजांचं मनपूर्वक स्वागत, आभार व्यक्त करतो, ऋणही व्यक्त करतो. आदरणीय धोंडेबा बाबा यांचा परिवार गुंजावडी गावातील एक अत्यंत मोठा परिवार आणि या परिवारातील ही 6 मुलं
नामदेवदादा, गोरखदादा, सोपान, नंदू, लहान भाऊ आणि हा सर्वात लहान आणि भीमा. खरं तर काही वर्षापूर्वी या परिवारावर पहिला आघात झाला. आदरणीय सोपानराव एक उत्कृष्ट आणि कष्टाची शेती करत असताना, खास करून मेंढ्या आणि शेळ्या वळण्याचं काम करत असताना अपघाती निधन झालं आणि थोरला भाऊ आणि संपूर्ण परिवार म्हणून नामदेवदादांनी त्या अपघातामधून नामदेवदा सोपानरावांना खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस नागजी हॉस्पिटल येथे सोपानराव उपचार घेत असल्याचं मला लहानपणी आठवतंय. परंतु सोपानराव सुद्धा आपणा सर्वांना सोडून गेले. दुसरा आणि सर्वात मोठा झटका या परिवाराला जर झाला असेल तर या सर्वांमध्ये लहान, सर्वांचा लाडका, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, कुणाच्याही डोळ्यामध्ये कधी न सलणारा असं व्यक्तिमत्व भीमा आपणा सर्वांना सोडून गेला. खरं तर भीमाचं जाण्याचं अजिबात वय नव्हतं, तशी त्याची प्रकृती नव्हती, तशी काही घटनाही घडली नव्हती. सर्वसाधारणपणे आम्हाला जसा मलेरिया, डेंग्यू असा आजार होतो, असाच एक मोठा आजार मोठ्या प्रमाणामध्ये भीमाला झाला आणि भीमाला वाचवण्यासाठी संपूर्ण परिवार सावरला, सरसावला. मग आदरणीय नामदेवदादा, त्यांचे संपूर्ण भाऊ असतील, दत्तूराम भाऊ असतील, भास्कर नाना असतील, हे सर्वजण झटत होते, पळत होते. आम्ही त्यांच्याबरोबर होतो. नाशिक येथे उपचार घेत असताना फक्त सिटी स्कॅन करण्यासाठी जेव्हा भीमाला नेण्यात आलं तेव्हा घाबरला, की भीती वाटली, मला माहीत नाही, परंतु त्याचं ब्रेन हॅमरेज झालं आणि आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. या परिवाराला नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल असेल, घुटी येथील हॉस्पिटल, अशा सर्व हॉस्पिटलमध्ये भीमराज यांना नेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा आपल्यामध्ये आमच्या भगिनी मंगलताई असतील, निखिल असेल, त्यांचा मुलगा दुसरा स्वप्नील असेल, या सर्वांसाठी बाप असावा, बापाची छत्रछाया असावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले, परंतु आपणा सर्वांना अपयश आलेला आहे. भीमाचा स्वभाव अत्यंत लागवी. खरं तर शालेय जीवनामध्ये आम्ही सह्याद्री विद्यालयामध्ये आम्ही दोघंही 5वी ते 10वी पर्यंत आम्ही बरोबर शिक्षण घेतलं. आम्ही दोघंही वर्गमित्र. कधी कोणाला वाईट शब्दानं न बोलणारा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपणा सर्वांना सोडून जातं, याचं दुःख आजही आपणा सर्वांना आहे. आपण खरं तर किती समर्थ असलो परंतु परमेश्वराच्या लीलेपुढं काही चालत नाही. सर्वात लहान भाऊ जाण्याचं दुःख काय असतं हे नामदेवदादा आपल्याला सांगू शकत नाही शब्दामध्ये. खरं तर नामदेवदादांचं एकूण जर आपण पाहिलं, एक कुटुंब प्रमुख म्हणून मग त्यांनी त्यांचा स्वतःचा परिवार असेल, त्यांचे बाकीचे 5 भाऊ असतील, दत्तूराम भाऊ असेल, त्यांचा परिवार असेल, भास्कर काशीनाथ असतील, यांचा परिवार असेल, या संपूर्ण परिवाराला मार्गदर्शकाची भूमिका, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका आदरणीय नामदेवदादांनी पार पाडली, आजही पार पाडत आहेत. परंतु त्यांच्या जीवनामध्ये 2 भाऊ जाण्याचं दुःख आजही अत्यंत मोठं दुःख आहे. स्वप्नील आणि निखिल या सर्वांना आणि आपणा सर्वांना सोडून, आमच्या भगिनी मंगलताई असेल, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, या परिवाराला आवेळी सोडून आमच्या जीवाभावाचा लाडका आणि अत्यंत चांगला सुस्वभावाचा व्यक्तिमत्व आपणा सर्वांना सोडून गेलेला आहे. निश्चितपणानं त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांच्या परिवाराच्या पाठीशी यथायोग्य यथाशक्ती उभा राहण्याचा प्रयत्न आम्ही केला. ज्या ज्या ठिकाणी निखिल किंवा स्वप्नील अडीअडचणी सांगतील त्या त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न नरेंद्र असेल, मी असेल, आम्ही केला आणि हीच खऱ्या अर्थानं भीमाला श्रद्धांजली ठरेल. मी आपणा सर्वांच्या वतीनं, आमचा आरगडी परिवार, गोंदवाडी ग्रामस्थ आणि महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नेते दुःखद अंतकरणाने जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, गेल्या 5 वर्षापूर्वी गुंडाळ सर आम्हाला सोडून गेले. आमच्या विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक व ग्रामविकास संस्था संचलित प्रगती विद्यालय पुखरेबाळेश्वर याच विद्यालयाची दुसरी शाखा नूतन माध्यमिक विद्यालय पांजरे या विद्यालयामध्ये गुंडाळ सरांची आणि माझी भेट झाली. अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन गुंडाळ सर त्या ठिकाणी मला साथ देत होते. अतिशय भयानक परिस्थिती आमच्या समोर होती. अनेक प्रकारच्या संस्थांना त्या ठिकाणी आव्हान केलं होतं शाळा निर्माण करण्यासाठी, परंतु आमच्या विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी शाळा काढली आणि ती शाळा काढत असताना ही संपूर्ण जबाबदारी गुंडाळ सरांवर 1999 साली दिली. अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती. ते शब्दांमध्ये मला कधीच शब्दांकित करता येणार नाहीये. जेव्हा मी 2001 साली त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो आणि रुजू झाल्यानंतर मला क्षणोक्षणी गुंडाळ सरांनी साथ दिली. प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये साथ दिली. आपल्या गावातली आपण काम करू शकतो, परंतु दुर्गम भागामध्ये कोळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या या अतिदुर्गम भागामध्ये शाळा काढणं आणि ती शाळा चालवणं ही अत्यंत कठीण अशा प्रकारची गोष्ट होती.
अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझी आई गेली, माझे वडील गेले, ते माझ्या स्वप्नात नाही आले, पण हे गुंजाळ सर माझ्या स्वप्नामध्ये आत्तापर्यंत 5 वेळा आले. मी गुंजाळ सरांच्या घरी जाऊन ही गोष्ट सांगितली. मी निखिलला ही गोष्ट सांगितली. अरे म्हणलं निखिल, स्वप्नील, वहिनी असं का होतं? आणि तोच सफेद शर्ट, ती पॅन्ट नेव्ही कलरची, आणि हा माणूस येतो, मला म्हणतो ढमाले सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी सह्याद्री हॉस्पिटलला गेलो, मी इथं ह्या हॉस्पिटलला गेलो सरांना भेटण्यासाठी, परंतु आज मला तुमच्यासमोर बोलताना माझ्या अंगाचा अक्षरशः मी न घाबरणारा माणूस या ठिकाणी माझा थरकाप होतो. पांजऱ्यामध्ये माझ्यावर अत्यंत कठीण प्रसंग आले. माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये हा माझा भाऊ, म्हणजे त्यांचं आणि माझं नातं मावस भावच आहे, आणि हा माझ्या पाठीमागं सतत खंबीरपणे उभा राहिला. असंख्य अशा प्रकारच्या संकटांना आम्ही तोंड देत कळसुबाईच्या पायथ्याशी एक टुमदार विद्यालय सुरू केलं, स्वतःची जागा निर्माण केली. आम्ही श्रमदानातून शाळा बांधली. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सरांनी शाळेला भरपूर अशा प्रकारची मदत मिळवून दिली, आणि त्या शाळेनं गगनभरारी घेऊन संपूर्ण अकोला तालुक्यामध्ये एक नावलौकिक मिळवला. खरं तर सरांचं प्रचंड मोठं कष्ट आहेत, ते कष्ट मला शब्दांकित कधीच करता येणार नाही. मी माझ्या विद्यावर्धन शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, मी व माझ्या विद्यालयातील सर्व स्टाफच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो आज आहे 3rd डे. सो आपला हा ब्लॉग 3rd डेला गेलेला आहे, अँड फोन आलेला आहे, दादाचा फोन आहे. हां, तर आपला ब्लॉग आहे हा 3rd डेला गेलेला आहे आज, अँड खूप लेंदी झालेलं आहे. सो एवढं काय शूट नाही आहे वगैरे, अँड आलेलो आहे. सो हे बघा, हा सगळा आपला कार्यक्रमाचा पसारा आहे. एवढा पसारा म्हणजे हे सगळं मटेरियल, एवढं टोपे टावेल, साडी वगैरेच, हे बघा साडीच आहे, याच्यात पण साडीच आहे, टॉवेल वगैरे ते, हे बघा टोपीच, हे सगळं याच्यात भरलेलं आहे. आणि आपलं एक्स्ट्राचं मटेरियल आहे, हे बघा, हे पत्रोळी, हा तेलाचा ड्रम, अँड आपल्या स्कूटर झाला आहे. अँड आम्हाला आज हा फ्लेक्स काढायचा आहे, तो हा मोठा फ्लेक्स, याच्यामुळं. कसा वाटला आपला हा कार्यक्रमाचा ब्लॉग एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि खूप काय आहे, बट नाही, आता येईल वेळ तेव्हा मी सगळं सांगेल, जेव्हा जे मला आता करायचं आहे. सो माझं जे चालू आहे ते थोडंसं, ते मी लगेच ब्लॉगमध्ये तरी नाही सांगू शकत, आहे थोडंसं कॉन्फिडेन्शियल आहे. जेव्हा होईल ती गोष्ट तेव्हा मी पूर्ण परफेक्ट पहिल्यापासूनचं सगळं टोटल सांगून प्रॉपर ब्लॉग बनवणार आहे. सो स्टे ट्यून, तुम्ही सगळे ब्लॉग बघा, कसे वाटताय कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.